सुरेश अण्णा धस माझ्यासोबत आहेत. अण्णा खरं पाहिलं तर दादा या अधिवेशनाला नाही आहेत. नेमकं काय आज आठवणीनं उजाळा द्याल? काय आहे, अतिशय दुर्दैवी बाब ही झालेली आहे. जवळपास 99 पासून आम्ही या सभागृहामध्ये आहोत. थोडासा 2-3 वर्षाचा कालावधी सोडता आणि परंतु कंटिन्यू आम्ही दादांना या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि आज पहिल्यांदा आता बोलायला संधी सर्वांनाच मिळाल्या नाही. आमच्या पक्षाच्या वतीनं 2-3च, कारण तसा निर्णय घेतला होता की 2-3च लोकांनी बोलायचं. राज्याचे मुख्यमंत्री सुधीर भाऊ हे बोलल्याच्या नंतर आणि 5 वाजताचा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा आणि राज्यपालांचा कार्यक्रम असल्यामुळं संधी मिळाली नाही. परंतु दादांच्याबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्याचंही आम्हाला आवश्यकता आहे. दादांविना पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी सभागृह पाहतोय. एक खमक्या नेता, दिलेल्या शब्दाला जागणारा नेता, वेळ पाळणारा नेता, आणि एखादा चुकत असेल तर तू हे चुकतोय, तू हे करू नको असं सांगणारा, दरडावून सांगणारा एकमेव नेता हे अजितदादा होते. आणि मनामध्ये, म्हणजे बाहेरून दिसायला कितीही कणखर असा वाटत असला तरी मनामधून, म्हणजे त्या व्यक्तीचं काळीज मला असं वाटतं की 5 वर्षाच्या लेकरासारखं त्या ठिकाणी होतं. एकदम कोणाबद्दलही मला वाटतं आयुष्यामध्ये किंतु त्या व्यक्तींनी ठेवलेला नसावा. एखाद्याला रागावला तरी रागावून गेल्याच्या नंतर 10 मिनिटांनी परत पीएला बोलावून घेऊन त्याचा कागद घेऊन याचं काम झालं पाहिजे असं वागणारे त्या ठिकाणी अजितदादा होते. आणि आमचे पालकमंत्री म्हणून आल्याच्या नंतर बऱ्यापैकी डेव्हलपमेंट त्यांनी बीड जिल्ह्याचं सुद्धा चालू केलं होतं. असं की दादांनी त्या कामाला सुरुवात केली, आणखीन देखील त्या कामाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे, तुमचा देखील त्यावर प्रयत्न असणार आहे. असे कोणकोणते कामं आहेत, असं काही सांगता? 100% आमच्या रेल्वेच्या कामाला त्यांनी आल्याच्या नंतर गती दिली. एअरपोर्टच्या संदर्भामधलं काम होतं. TCSचं जे ट्रेनिंग सेंटर आहे त्याच्या बाबतीत चांगलं लक्ष घातलं होतं. हॉस्टेलच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी लक्ष त्या ठिकाणी घातलं होतं. रोड्स झाले पाहिजेत. बीडच्या नाट्यगृहाच्या बाबतीतला प्रश्न असेल, हे जिल्ह्याच्या ठिकाणी जे जे ऑफिसेस वगैरे पाहिजेत याच्या बाबतीमध्ये सुद्धा बारीक लक्ष हे त्यांनी घातलं होतं. आणि मला वाटतं आता आम्ही सर्वजण मिळून, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, आम्ही 100% सुनेत्राताई आता पालकमंत्री झालेले आहे, त्यांच्या रूपानं ते कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून करू. आणि दादांना जे व्यक्तिगत माझ्या, म्हणजे बीड जिल्ह्यामधले बहुतांशी जलसंपदा प्रकल्पाच्या बाबतीमध्ये त्यांनी बऱ्यापैकी काम आमच्या जिल्ह्याच्या बाबतीत केलेलं आहे. मराठवाड्याच्या वाट्याला आलेलं पाणी त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा बरेच लोक, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले नाही नाही म्हणत असतानासुद्धा त्याला होकार देऊन आणि त्यांनाही समजून सांगून असं करता येणार नाही, मराठवाड्याच्या वाट्याचं आहे ते मराठवाड्याला दिलंच पाहिजे असं सांगणारा एकमेव व्यक्ती हे अजितदादा त्या ठिकाणी होते. भावनात्मकसुद्धा नातं हे त्यांनी जपलं. सुखदुःखाच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्वांना त्या ठिकाणी सहकार्य करण्याची भावना त्या ठिकाणी ठेवली. आम्ही त्यांच्याबरोबरही राहिलो, विरोधातही राहिलो, परंतु व्यक्तिगत नातं जे आहे, पक्षाची अदलाबदल जरी झाली तरीसुद्धा वैयक्तिक नातं आमचं कधी मिटलं नाही. वैयक्तिक नातं हे कौटुंबिक नातं म्हणूनच त्या ठिकाणी राहिलं. खरं पाहिलं तर बीडमध्ये ओबीसी मराठा हे तर थोडं मनभेद झाला आहे. याला परत पूर्वपदावर आणण्यासाठी अण्णा काय प्रयत्न केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? ते सर्वजण मिळून सर्वांनीच त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे. आता काय होतं आहे की सोशल मीडियामुळं
हे खूप त्या ठिकाणी वाढतं. परंतु दोन्ही बाजूंनी त्या ठिकाणी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे, असं एवढंच म्हणणं. धन्यवाद अण्णा. रोज आपल्याला काही विषयासंदर्भात प्रतिक्रिया देतीलच, मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आलेल्या प्रतिक्रिया सुरेश अण्णा धस यांच्या काय सांगून जातात हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूरज मीडिया, बीड, मुंबई.